महायुतीचा जो उधळलेला घोडा आहे तो जर रोखायचा असेल तर ठाकरे बंधूंना एखादा जबरदस्त प्लॅन हा समोर आणायला लागणार आहे. आणि तो प्लॅन तयार झालेला आहे. ठाकरे बंधूंनी एक मामू फॉर्म्युला तयार केलेला आहे. आणि हा मामू फॉर्म्युला जो आहे तो जबरदस्त चालेल. हा मामू फॉर्म्युला जो आहे त्यांनी महायुतीला धडकी भरेल हा विश्वास उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंना आहे. नेमका हा मामू फॉर्म्युला काय आहे हेच आपण बघणार आहोत या व्हिडिओमधनं. व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा. आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या कमेंटसुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका. तर मित्रहो, आता मुळामध्ये पहिल्यांदा आपण हा विचार करूयात की युती कधी जाहीर होणार. युती जाहीर होणार आहे आणि ही युती म्हणजे उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांची युती. ही एकत्र, हे दोघे एकत्र सभा घेणार आहेत आणि त्यातनं आपली युती जाहीर करणार आहेत. हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. त्याच्यानंतर एकूण त्यांची जी स्ट्रॅटेजी ठरती आहे याच्यामध्ये हे दोन भाऊ जवळपास मुंबईमध्ये 7 सभा घेणार आहेत. म्हणजे एकूण मुंबईमध्ये नाही, एकूण मिळून 7 सभा घेणार आहेत. त्यातल्या मुंबईमध्ये जवळपास 3 ते 4 सभा या एकत्र, मी एकत्र सांगतोय, बाकी वेगवेगळ्या सभा तर होतीलच, पण दोन भाऊ एकत्र सभा या मुंबईमध्ये 3 ते 4 ठिकाणी होतील, 4 सभा होतील असे एकूण चित्र आहे. आणि मग या सगळ्याबरोबर काहीतरी एक स्ट्रॅटेजी प्लॅन केली पाहिजे. ज्या पद्धतीने महायुती ही सातत्याने, म्हणजे अगदी काल परवा तुम्ही महायुतीतल्या एक नेत्यांची विधानं ऐका, जी विधानं खरंच महाराष्ट्रातल्या किंवा मुंबईतल्या मराठी माणसाला ही पटलेली नाहीयेत. ही विधानं काय होती? तर ही विधानं अशी आहेत की एकतर महायुती जिंकेल, महायुतीचा भगवा महापालिकेवर फडकेल आणि आता ठाकरेंचं अस्तित्व संपुष्टात येईल. अशा पद्धतीची अति फाजील आत्मविश्वासाने जी काही महायुती सध्या चाललेली आहे, हा सगळा फाजील आत्मविश्वास या नेत्यांच्या बोलण्यातनं दिसतोय आणि लोकांना हे आवडत नाहीये. मुंबईतला मराठी माणूस जो आहे ना, तो या वक्तव्यांमुळे नाराज झालेला आहे. एक लक्षात घ्या, तुम्ही जिंकून येणार आहात हे तुम्ही नक्की सांगा. तुम्ही कसे जिंकून येणार आहात हेही सांगायला हरकत नाही, परंतु तुम्ही जिंकून येणार आहात म्हणून कुणाचं तरी अस्तित्व संपणार आहे असं तुम्हाला बोलण्याचा अधिकार नाही आणि असं घडतही नसतं. कोणी बोलण्यानी, आपण म्हणतो ना, काय कावळ्यानी शाप दिला म्हणून गाय मरत नाही, अशा पद्धतीच्या ज्या गोष्टी असतात. अरे तुम्ही काय आहात? तुम्ही आत्ता देखील तुम्ही जे काही स्वबळाची भाषा करत होता ते सोडून आता तुम्हाला महायुतीमध्ये एकत्र लढावं लागतंय. ही परिस्थिती आहे आणि ही का आहे हे सांगणं मी या व्हिडिओमधनं. त्यामुळे अशा पद्धतीची जी विधानं आहेत ही मराठी माणसाला, त्यातही मुंबईतल्या माणसाला ही आवडलेली नाहीयेत. आता ज्या सगळ्याबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दोन भावांची जी चर्चा चालू आहे ती रोज चालू आहे. रोज सकाळ, दुपार, संध्याकाळ त्यांच्यामध्ये बैठका होत आहेत. याच्यामध्ये बऱ्यापैकी जागांचा तिढा हा संपलेला आहे. परंतु एक 4 ते 5 जागा अशा आहेत की ज्या जागा मराठी बहुल आहेत, की ज्या जागांचा तिढा जो आहे तो काही अजून सुटलेला नाही. या बाबतीतही असं कळतंय की दोन भाऊ एकत्र भेटणार आहेत आणि या जागांबाबतीत निर्णय घेणार आहेत. तो निर्णय एकदा झाला की मग दोन भाऊ एकत्र सभा घेऊन आपल्या युतीची घोषणा करणार आहेत. आता त्या जागा ज्या आहेत त्या जागा कुठल्या आहेत? तर त्या जागा साधारणतः मला असं वाटतं विक्रोळी, भांडूप, शिवडी, वरळी या महत्त्वाच्या मराठी मतदार असणाऱ्या या जागा आहेत की या जागांवर हा सगळा खल चालू आहे. पण तोही लवकरात लवकर संपुष्टात येईल. आता आपण मुख्य मुद्द्याकडे वळूयात. मुख्य मुद्दा हा आहे की महायुतीला रोकायचं आहे. महायुतीकडे सगळंच आहे. साम, दाम, दंड, भेद, पैसा बिसा सगळं आहे आणि या सगळ्याचा वापर या निवडणुकीमध्ये होणार हे अगदी उघड आहे. मग अशा वेळेला बलाढ्य भाजप किंवा शिवसेना आहेत ना, शिंदेंची शिवसेना आहे, यांना जर का टक्कर द्यायची असेल तर तशाच पद्धतीचा एक फॉर्म्युला तयार करावा लागणार आहे. तो फॉर्म्युला आहे मामू. मामू म्हणजे काय? तर मराठी आणि मुस्लिम. एक लक्षात घ्या, मराठी मतदार हा तर ठाकरे बंधूंच्या पाठीमागे आहेच आहे. मुस्लिम मतदार सुद्धा जो आहे तो आपल्याला गेल्या लोकसभेमध्ये, विधानसभेमध्ये हे दिसून आलेलं आहे की मुस्लिम मतदार, मुंबईतला मुस्लिम मतदार सुद्धा उद्धव ठाकरेंच्या बाजूनी आहे. आणि त्याची उदाहरणं सुद्धा आपल्याला सांगता येतील. अगदी उदाहरणादाखल जर का आपण बोलायचं झालं तर ईशान्य मुंबईमध्ये संजय दिना पाटील हे शिवसेना उबाठा गटाकडनं उभे होते आणि हा सगळा जो भाग आहे ईशान्य मुंबईचा, तो म्हणजे मानखुर्द, गोवंडी हा सगळा भाग त्यातून येतो किंवा सर्वाधिक भाग हा त्यातला आहे. आणि या भागातनं जर आपण विचार केला तर मुस्लिम मतदाराची संख्या, अल्पसंख्याकांची संख्या ही तिथे अधिक आहे आणि याच भागातनं सर्वाधिक मतदान हे संजय दिना पाटलांना मिळालेलं आहे. असं म्हटलं जाते की या दोन भागातनं, म्हणजे मानखुर्द आणि गोवंडी या भागातनं जवळपास संजय दिना पाटलांना 1
लाख मतं मिळालेली आहेत. याचाच अर्थ लक्षात घ्या की त्यावेळेला मुस्लिम मतदार जो आहे तो उद्धव ठाकरेंच्या मागे ठामपणाने गेलेला आहे. दुसरी गोष्ट, अगदी दुसरं उदाहरण आपण बघायचं झालं तर दक्षिण मुंबईचं आपण उदाहरण घेऊया. तिथं अरविंद सावंत हे उद्धव ठाकरे गटाचे उभे होते. आता दक्षिण मुंबईमधला एक भाग जो आहे, बायखाळा असेल, डोंगरी असेल, हा सगळा जो भाग आहे हा अधिक मुस्लिम बहुल म्हणजे अल्पसंख्याकांची अधिक संख्या असणारा तो भाग आहे. आणि इथे सुद्धा सेनेचा उमेदवार म्हणजे अरविंद सावंत यांना सगळ्यात अधिक मतं ही एकवटलेली आपल्याला बघायला मिळालेली आहेत. मुस्लिम मतं ही किथे एकवटलेली आपल्याला बघायला मिळालेली आहेत आणि त्यातूनच अरविंद सावंत हे विजयी झालेले आहेत. अर्थात एक गोष्ट मी मुद्दामून नमूद करतो की अरविंद सावंत हे अगदी मोदी लाटेमध्ये सुद्धा निवडून आलेले उमेदवार आहेत, परंतु जर लोकसभेचा आत्ताचा विचार केला तर मुस्लिम मतदार हा त्यांच्या मागे जास्त राहिलेला आपल्याला बघायला मिळतो. दुसरा विचार करूया दक्षिण मध्य मुंबईचा. दक्षिण मध्य मुंबई म्हणजे कुठली, तर आपण बघतोय दादर आहे, माहीम आहे, कोळीवाडे आहेत, धारावीसारखी पसरलेली सगळा भाग तिथे आहे, सायन, चेंबूर आणि त्याचबरोबर देवनारकडचा काही भाग हा या सगळ्या मतदारसंघामध्ये येतो. कुठल्या, तर दक्षिण मध्य मुंबई. इकडनं कोण उभं होतं उद्धव ठाकरे गटाचं, तर अनिल देसाई हे उभे होते. आता एक लक्षात घ्या, थोड्या थोड्या प्रमाणामध्ये म्हणजे आपण माहीमचा विचार केला तर थोड्या बहुत प्रमाणामध्ये तिथे मुस्लिम मतदार आहेत. चेंबूरमधला विचार केला तर चेंबूरमध्ये मुस्लिम मतदार आहे आणि त्याचबरोबर देवनारमध्ये म्हणजे देवनार हा जो भाग आहे तो खरा नवाब मलिक असतील, सना मलिक असतील यांच्या मतदारसंघातनं येणारा हा सगळा भाग आहे. पण त्या भागातनं सुद्धा अनिल देसाई यांना सर्वाधिक मोठ्या प्रमाणावर म्हणजे मी आत्ता ज्या एरियाची नावं घेतली तिथनं मुस्लिमांनी मोठ्या प्रमाणावर अनिल देसाईंना मतदान केल्याचं हे जवळपास आपल्याला दिसलेलं आहे. आता त्यामुळेच मराठी आणि मुस्लिम अशा फॅक्टरवर काम करण्याचं या दोन बंधूंनी आता ठरवलेलं आहे. आता मराठीच्या बाबतीमध्ये जर का विचार केला तर सातत्याने उद्धव ठाकरे हे पहिल्यापासून म्हणत आलेले आहेत की मराठी माणूस जो आहे हा मुंबईतनं हद्दपार का झाला, तर या मुंबईमध्ये एकतर मुळामध्ये गुजराती असतील, मारवाडी असतील, त्यांचं येणं, त्याच्यानंतर अदाणीसारख्या उद्योगपतीला मुंबई आंधन देणं आणि यामुळे मराठी माणूस जो आहे तो मुंबईच्या बाहेर फेकला गेलेला आहे. अशा पद्धतीचं एक नॅरेटिव्ह म्हणूयात किंवा एक जी परिस्थिती आहे ती उद्धव ठाकरेंनी समोर आणल्याचं आपल्याला बघायला मिळतंय. आता याची मांडणी ही सगळ्यात प्रभावीपणे कोण करू शकेल, तर ते करू शकतील म्हणजे राज ठाकरे. एक लक्षात घ्या, राज ठाकरे हा म्हणजे राज ठाकरे आत्ता जरी काही नसलं तरी राज ठाकरे हा स्वतःच एक ब्रँड आहे आणि राज ठाकरे जेव्हा बोलतात तेव्हा लोक राज ठाकरेंचं ऐकतात. आत्तापर्यंत अशी आपण एक चर्चा केलेली आहे कायम की लोक ऐकायला येतात पण मतदानामध्ये काही त्याचं परिवर्तन होत नाही. परंतु एक लक्षात घ्या की राज ठाकरे जेव्हा एखादा मुद्दा मांडतात तो अत्यंत प्रभावीपणाने मांडतात. तिथे जो जमलेला सगळा समुदाय तो मुद्दा ऐकतो, त्याच्यावर तो भारावून जातो, त्याचा विचारही तो मतदार करत असतो, असे एकूण आत्तापर्यंत लक्षात आलेलं आहे. त्यामुळे राज ठाकरेंना मराठीच्या मुद्द्यावर अधिकाधिक बोलत करायचं अशा पद्धतीची एक रणनीती ही आखली जाती आहे. त्याचप्रमाणे आता मुस्लिम मतदार आहे. एक लक्षात घ्या, राज ठाकरे, उद्धव ठाकरे एकत्र येताना एक मोठी अडचणी सुद्धा आहे मुस्लिम मतदाराची. कारण यापूर्वी राज ठाकरेंनी ज्या पद्धतीच्या भूमिका घेतलेल्या आहेत त्या भूमिका लक्षात घेता आता मुस्लिम मतदारांना जे काही आवाहन करायचं असेल ते कोण करतील, तर ते उद्धव ठाकरे करतील किंवा त्या भागांमध्ये मुस्लिम बहुल भागांमध्ये उमेदवार जे कोणी असतील ते जास्त ठाकरे गटाचे असतील. अशा पद्धतीची एक स्ट्रॅटेजी ही निर्माण केली जाईल. आणि त्याचप्रमाणे जर आपण बघितलं तर मुस्लिम मतदार जो आहे हा कायम कोणाला मतदान करतो, तर जो भाजपचा कडवा विरोध करतो त्याच्या पाठीमागे मुस्लिम मतदार हा ठामपणाने उभा राहतो. आतापर्यंत आपण जर बघितलं गेल्या म्हणजे 2019 नंतर तर बघितलंच आहे, पण 2022 नंतर प्रखरतेने उद्धव ठाकरेंनी भाजपला कडाडून विरोध केलेला आहे. म्हणजे उद्धव ठाकरेंचा जर का सर्वाधिक मोठा दुश्मन कोण म्हटलं तर तो भाजप आहे. मी पहिल्या नंबरचा दुश्मन म्हणत नाहीये, कारण 22 नंतर पहिला नंबरचा दुश्मन हा उद्धव ठाकरेंचा आहे, एकनाथ शिंदे. पण सगळ्यात मोठा दुश्मन कोण आहे, तर तो भाजप आहे. त्यामुळे ही गोष्ट मुस्लिम मतदारांना ही चांगली लक्षात आलेली आहे की आज कडवा विरोध कोण करतोय भाजपला, तर ते एकटे उद्धव ठाकरे करतायत. इव्हन काँग्रेस देखील तितक्या प्रमाणामध्ये करताना दिसलेलं नाहीये किंवा राष्ट्रवादी दिसलेलं नाहीये. पण उद्धव ठाकरेंनी हा विरोध सातत्याने लावून धरलाय. अगदी ते मोदी आणि शहांवर सुद्धा तुटून पडत असतात. एवढंच कशाला, संघावर सुद्धा भाष्य करताना उद्धव ठाकरेंनी कधी मागे पुढे पाहिलेलं नाहीये. आणि हिंदुत्वाच्या बाबतीमध्ये जर आपण बोललो तर जो काही एक नॅरेटिव्ह महायुतीकडनं सतत सेट करण्याचा प्रयत्न होतो की उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलंय, तर हिंदुत्व म्हणजे उद्धव ठाकरे असा प्रश्न विचारतात भाजपला की हिंदुत्व म्हणजे आधी तुमची व्याख्या आम्हाला स्पष्ट करून सांगा. हिंदुत्व म्हणजे देवळामध्ये घंटा बडवतो तोच हिंदू आहे का फक्त, तर असं नाहीये. हिंदू म्हणजे या भागांमध्ये राहणारा जो कोणी माणूस आहे, जो हे भारत आपला आहे असं म्हणतो, तो प्रत्येकजण हिंदू आहे आणि त्याच्या पाठीशी आम्ही आहोत. हे सातत्याने उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलंय. म्हणजे शेंडी, जाणव आणि घंटा बडवणारा हाच फक्त हिंदू नाही आणि त्या हिंदू तेच जर हिंदू असतील तर ते हिंदू आम्ही तसे मानत नाही. आम्ही सर्वसमावेशक हिंदू मानतो. ही सुद्धा एक भूमिका उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलेली आहे.
आत्ताच्या या सगळ्या निवडणुकीमध्ये. म्हणूनच भाजपला ही धास्ती वाटते आहे. एक लक्षात घ्या, भाजपने आज एकनाथ शिंदेंबरोबर पुन्हा एकदा जुळवून घेण्याचा जो काही प्रयत्न केलाय तो हाच आहे. मराठी मतदार जो आहे तो या दोन भावांच्या मागे सर्वाधिक जाणार, हे सर्वे सांगतो. आता कितीही काँग्रेस स्वबळाचा नारा देत असलं तरी आत्ताची एक लेटेस्ट बातमी म्हणून मी तुम्हाला सांगतो, काँग्रेसचे जे चेन्नईचे नथन आहेत ते आता मुंबईत येत आहेत. राहुल गांधींनी असं सांगितलेलं आहे की महाविकास आघाडी शक्यतो ब्रेक होता कामा नये. याचा अर्थ कदाचित काँग्रेसही आता पुनर्विचार करत आहे. काँग्रेसला एक गोष्ट कळून चुकली आहे की दोन भाऊ एकत्र येण्याने त्याचा मोठा परिणाम हा मुंबईमध्ये होणार आहे आणि ज्या मुस्लिम मतदारावर आपण सगळी भिस्त ठेवतोय तो आत्ताच जर उद्धव ठाकरेंच्या बाजूनी असेल तर मग आपल्या पदरात काय पडणार? आपल्या पदरात धडना मराठी मतदार पडेल, धडना मुस्लिम मतदार येईल आपल्या बाजूनी, धडना मराठी माणूस जास्त प्रमाणात येईल. या सगळ्याचा विचार आता पुन्हा काँग्रेसमध्ये होतोय. त्यामुळे कदाचित काँग्रेस पुन्हा त्या पद्धतीच्या वाटाघाटी करण्यासाठी मैदानात उतरेल अशी देखील एक स्थिती आहे. परंतु जरी काँग्रेसने स्वबळाचा नारा दिला तरी काँग्रेस हा मुस्लिम मतदारावर आता किती दावा करू शकेल आणि मुस्लिम मतदार हा काँग्रेसच्या बाजूनी किती उभा राहील या बाबतीमध्ये सगळं प्रश्नचिन्हच आहे. आणि म्हणून मी म्हटलं की दोन भावांचा हा जो मामू फॅक्टर आहे, हा मामू फॅक्टर महायुतीला जड जाणार हे मात्र नक्की. आता तो खरंच जड जाणार का? हा मामू फॅक्टर चालणार